नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं व्यावहारिक गणितामधला भाग 1 नफा तोटा। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्यावहारिक गणित भाग 2 किंवा भाग 2 शेकडेवारी। काय पाहणार आहोत? शेकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। साइडचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अशीच नोटिफिकेशन येत जाईल, लगेचच नोटिफिकेशन मिळत जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेकडेवारी। शेकडेवारी म्हणजेच नेमकं काय आणि त्याच्यानंतर मागील वर्षी जे काही स्कॉलरशिपमध्ये प्रश्न विचारलेले होते ते आपण पाहणार आहोत। पहा शेकडेवारी म्हणजेच काय, तर लक्षात घ्या शेकडेवारी म्हणजे काय। शेकडेवारी काय पाहणार आपण? शेकडेवारी। शेकडेवारी म्हणजेच नेमकं काय? शेकडेवारी, शेकडा म्हणजे 100, शेकडा म्हणजे 100। टक्के ह्याला काय वाचतात? टक्के ही शेकडेवारीची खूण आहे। टक्के ही शेकडेवारीची खूण आहे, ती टक्के 80 वाचतात, ती टक्के 80 वाचतात। शेकडेवारीला शतमान, शेकडेवारीला शतमान अथवा टक्केवारी असेही म्हणतात। शेकडेवारीला काय म्हणतात? शेकडेवारीला शतमान अथवा टक्केवारी असेही म्हणतात। शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे। शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे। आपण आधीच पाहिलेले आहेत अपूर्णांक, त्याचे प्रकार वगैरे। मग शतमान हा सुद्धा एक काय आहे? अपूर्णांक आहे। या अपूर्णांकात छेद नेहमी 100 असतो। ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो त्याला शतमान असं म्हणतात, असं नेहमी लक्षात ठेवा। ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो, म्हणजे जे खालचा आकडा असतो जसं की 2/100, तर हा जो छेद आहे तो 100 असेल तर ह्याला आपण काय हा काय आहे? शतमान। हा एक प्रकारचा शतमान आहे। मग उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ 53% म्हणजेच 53/100 म्हणजे 100 पैकी 53 भाग। 53% याचा अर्थ 0.53 असाही होतो। 53% म्हणजेच काय? कारण इथे जर मी लिहिलं 53/100 तर ह्याला 100ने भाग दिल्यानंतर 0.53 म्हणजेच 53 असं मला मिळणार। म्हणजेच 53% याचा अर्थ 0.53 असाही होतो। जाऊया पुढच्या मुद्द्याकडे। पुढचा मुद्दा पहा काय आहे आपल्याला समोर दिसतोय। शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर। शेकडेवारीचे अपूर्णांकात जर रूपांतर करायचे असेल तर काय करणार ते लक्षात घ्या। पहिले तर 40%, 40% म्हणजेच काय? तर 40/100, 40/100, 40/100 त्याचं रूपांतर मला अपूर्णांकामध्ये करायचं आहे। शेकडेवारीचे रूपांतर अपूर्णांकामध्ये करायचं आहे। मग काय केलं? 40 आणि 100ला भाग जाणारी अशी एक संख्या शोधा। तर मला काय मिळाली? 20। म्हणजेच 100ला 20ने भाग जातो, त्याच्यानंतर 40ला सुद्धा 20ने भाग जातो। 40ला जर मी 20ने भाग दिला तर मला 2 मिळेल आणि 100ला जर 20ने भाग दिला तर मला काय मिळेल? 5 मिळेल। मग बघा 40% म्हणजेच काय मिळालं मला? काय मिळालं तर 2/5 म्हणजेच 40%। जाऊया पुढच्या मुद्द्याकडे। पुढचा मुद्दा पहा काय आहे, इथे तुम्हाला दिसेल पुढचा मुद्दा। आता त्याच्या उलट अपूर्णांकाचे शतमान म्हणजेच शेकडेवारीत रूपांतर। अपूर्णांक दिलेला असेल तर त्याचे टक्केवारीत किंवा शेकडेवारीत कसे रूपांतर कराल? तर इथे मला दिलंय 3/4। काय दिलंय? 3/4 दिलेला आहे। 3/4 मग 4ला मी 100 करू शकतो। कशाने? त्याला जर 25ने मी गुणलं तर 100 करू शकतो त्याला। मग ह्याला जर मी 25ने गुणलं तर वरची जी संख्या आहे म्हणजेच अंश आहे त्याला सुद्धा 25नेच गुणा। मग 25ने गुणल्यानंतर इथे मला 100 मिळेल आणि वरती किती मिळेल? 75। मग 100 जर खाली येत असेल तर मी सांगू शकतो की हे 75% आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता, 3/4 गुणिले डायरेक्ट तुम्ही 100 करू शकता। तुम्हाला डायरेक्ट काय मिळणार? टक्केवारी मिळणार। 4×1 4, 4×2 8 राहिले 2, 4×5 20 म्हणजेच 3 गुणिले 25 केल्यानंतर मला मिळणार 75 आणि असं केल्यास सुद्धा तेच मिळणार आहे। मग लक्षात ठेवा, जर अपूर्णांक दिला असेल तर त्याला डायरेक्ट गुणिले तुम्ही 100 करू शकता, तुम्हाला त्याचं रूपांतर टक्केवारीमध्ये मिळून जाईल। खूप महत्त्वाचं आहे, आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो। वाढ, घट, नफा, तोटा, दलाली, कमिशन इत्यादी बाबी शतमान म्हणजेच टक्केवारीत सांगतात। वाढ असेल, घट असेल, नफा होत असेल कुठे किंवा तोटा होत असेल
दलाली काहीतरी असेल, कमिशन किती मिळालं वगैरे ते आपण कशामध्ये सर्व सांगतो, टक्केवारीमध्येच सांगतो. पुढचा पॉईंट आहे, पुढचा पॉईंट पहा काय सांगतोय, टक्केवारी संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात. एखाद्या संख्येची जर आपल्याला टक्केवारी काढायची असेल तर त्या संख्येला टक्क्यांनी गुणतात. जसे की 400चे 15% किती, 400चे 15% जर मला काढायचे असेल तर मी 400ला कितीने गुणणार, 15% गुणणार. पण 15% म्हणजेच नेमकं काय, 15% म्हणजेच नेमकं काय, तर 400 मी जसं तसं ठेवतो आणि 15% म्हणजेच 15/100. 0 0 कट होणार, त्याच्यानंतर 15 चोक 60, मला किती मिळालं, 60. आणि म्हणून हे तुम्हाला इथे उत्तर किती दिसतंय, 60 असं उत्तर दिसतंय. अशा प्रकारे एखाद्या संख्येचे आपण किती टक्के हे आपण काढू शकतो. त्याचबरोबर अपूर्णांकाला आपण टक्केवारीत रूपांतर करू शकतो. त्याचबरोबर टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकामध्ये सुद्धा आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण इथेपर्यंत पाहिलं. जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आपल्याला डायरेक्ट दिसणार आहे मागील वर्षाचे जे काही स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न इथे मी घेतलेले आहेत. ह्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला असेच प्रश्न स्कॉलरशिपमध्ये दिसणार आहेत. पहा पहिला प्रश्न काय सांगतोय. पहिला प्रश्न इथे आपण पाहणार आहोत. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयास काढले, परंतु काही अडचणीमुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला किती नुकसान झाले. प्रश्न अतिशय सोपा आहे, फक्त मोठा आहे एवढंच आहे. तिने दिल्लीला जाण्यासाठी, पुणे ते दिल्ली जाण्यासाठी एक तिकीट बुकिंग केलं होतं. किती रुपयाला, 5,780 रुपयाला. परंतु काही कारणामुळे तिथे तिला जाता आलं नाही आणि तिने तिकीट रद्द केलं. आणि रद्द केल्यामुळे तिला जी रक्कम होती त्याचा 30% रुपये कपात म्हणजेच कमी करून दिली गेली किंवा मिळाली. तर तिला किती नुकसान झाले. साहजिकच आहे, 30% कापले म्हणजेच तिचं नुकसान झालेलं आहे. मग 30% आता पहा, 5,780चं 30% जर आपल्याला काढायचे, 5,780चं जर 30% काढायचे असेल तर मी त्याला काय करणार, 5,780 गुणिले 30 करतो आणि भागिले 100 करतो. 0 0 0 0 कट होणार, मला काय मिळणार तर 8 त्रिक 24चा 4 हातचा 2, त्याच्यानंतर 3 7 21, 21 आणि 2 23चा 3, त्याच्यानंतर परत 2 3 5 3 5 15, 15 आणि 2 17, 1,734 रुपये तिचे नुकसान झालेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा, 60चे 30% बरोबर किती. पहा असेच प्रश्न आपल्याला दिसतात. 60चे 30%, 60चे 30% म्हणजे 60 गुणिले 30 करा आणि भागिले 100 करा. 60 गुणिले 30 भागिले 100, 0 0 0 0 कट होईल आणि 3 सक 18 किंवा 6 त्रिक 18. कुठे उत्तर दिसतंय, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न इथे आपल्याला त्याच प्रकारचा दिसतोय. 1000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला. आता कुणी असेल त्यांनी एखादी वस्तू 1000 रुपयाची घेतली, त्याच्यावरती 30% नफा काढला किंवा त्याच्यावरती त्यांनी फायदा घेतला, तर 30% 1000 रुपयाचे 30% म्हणजेच किती ते पहिले तर आपण काढू. पहा म्हणजेच कितीला त्याने ती वस्तू विकली असेल ते आपल्याला समजेल. कितीला विकली असं इथे म्हटलेलं नाही, पण किती नफा झाला एवढंच विचारलेलं आहे आपल्याला. तर 30%, 1000 रुपयाचं 30% काढा. 1000 गुणिले 30 भागिले 100, 0 0 0 0 कट होणार. त्याच्यानंतर 1 आणि हा 10 गुणिले 30 केल्यानंतर 10 त्रिक 30, 10 त्रिक 30 किंवा 3 गुणिले 1 केल्यानंतर 3 आणि त्याच्यावरती 2 0. किती मिळालं आपल्याला, 300 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. म्हणजेच त्यांनी वस्तू कितीला विकली असेल तर 1300 रुपयाला विकली असेल आणि म्हणून त्याला 30% नफा झालेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्याला 200च्या शेकडा 10, 200च्या शेकड्या 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात. 200चा जो शेकडा आहे किती, शेकडा 10 घेतला आहे. शेकडा 10 म्हणजेच 200च्या 10% मधून 10 वजाच केले. पहिले तर काढा 200चे 10% किती होतात. 200चे 10%, 200चे 10% हे पहा, 200चे 10% किती होतात तर 0 0 0 0 कट होतो. बरोबर 2 गुणिले 10 केले तर
20 मिळतात. म्हणजेच 200चे 10% 20 आहे आणि त्यामधून 10 वजा केले तर आता साहजिकच आहे 20 मधून 10 वजा केले तर 10च उरतात. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिसतं आणि म्हणून हे अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक ह्याचा अर्थ असा आहे की कोणते विधान बरोबर आहे. अचूक म्हणजेच बरोबर विधान कोणते असं आपल्याला सांगितलंय. खालील दिलेल्या विधानापैकी बरोबर विधान कोणतं? आता पहा, पहिलं काय दिलंय 25%. 25% आता 25/1000 लिहिलेलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे. आपण 1000 लिहितो का? नाही, 100 लिहितो. 25 किती पाहिजे होतं? 100 तर बरोबर राहिलं असतं. त्याच्यानंतर 20चा शेकडा 5. 20चा शेकडा 5 म्हणजेच 20चे 5%. 20चे 5% जर आपण काढले तर किती येतात पहा. 20चे 5% 0 आणि हा 0 कट होतो. त्याच्यानंतर इथे मिळेल 10. 5 दुने 10 आणि खाली सुद्धा 10 म्हणजेच काय मिळतं? 1. पण 1 दिलंय का? 4 दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला अचूक विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पहा. 50चा शेकडा 50 म्हणजे 50चे 50%. 50चे 50% किती राहतात? तर पहा 0 0 0 0 कट होतो. किती मिळालं? 25. किती दिलं आपल्याला? 2.5 म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. राहिलं शेवटचं म्हणजे हेच बरोबर असायला पाहिजे आणि तेच बरोबर सुद्धा आहे. पहा, आपण पाहिलं होतं 53% जर असतील तर त्याला आपण 0.53 असं लिहू शकतो. मग इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे. 0.68 ला 68% असं आपण लिहू शकतो किंवा 68% म्हणजे 68/100 आणि तेच आपल्याला मिळेल 0.68 आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे एकदम असं अचूक किंवा अचूक विधान आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. नाना पटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. त्यापैकी 20% पोती ज्वारीची, 35% पोती गव्हाची, 15 पोती तुरीची व उरलेली पोती सोयाबीनची आहेत. तर त्याच्याकडे किती पोती सोयाबीनची आहेत? आता प्रत्येकाचं पहा. ज्वारीचं, गव्हाची आणि तुरीची म्हणजेच ज्वारी. हे पहा, ज्वारी किती टक्के? तर 20%. 20% पोती ज्वारीचे आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे गहू. गहू किती टक्के? 35% आणि तूर आहे 15%. किती? 15%. तर एकूण किती? एकूण हे जे धान्य आहे त्याच्यामध्ये सोयाबीन सुद्धा आहे पण ह्यांची टक्केवारी किती पहिले ते आपण एकूण काढू. हे मला मिळेल 30 आणि 15 होतात. 50 आणि 20 70%. म्हणजेच जे काही त्याच्याकडे धान्य आहे त्याच्यामध्ये 70% हे ज्वारी, गहू आणि तूर असं मिळूनच आहे. मग उरलेलं किती? 30% उरतं कारण टक्केवारी 100च असते. त्याच्यातले फक्त 30% उरले. ते 30% कोणाचे आहेत? सोयाबीनचे आहेत. मग सोयाबीनचे जर 30% असतील तर त्याच्याकडे सोयाबीनची पोती किती आहेत? मग पहा, काढा. 300ची 30%. 300ची 30%. 300 गुणिले 30% म्हणजे 30/100. 0 कट होतो. 0 कट होतो. आणि किती? 30 त्रिक किंवा 3 त्रिक 9 आणि त्याच्यावरचा एक 0. किती मिळालं? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर दिसतंय 90 पोती ही कुणाची आहेत? सोयाबीनची आहेत आणि म्हणून हे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आकृतीवर आधारित आहे. आकृती आपल्याला दिसते गोल. इथे आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आता इथे जर तुम्ही मोजले तर हे भाग केलेले आणि सारखेच भाग आहेत. आता त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. एकूण भाग किती आहे ते पहिले तर आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग. 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. मग ह्याची आपल्याला टक्केवारी काढायची. मग डायरेक्ट तुम्ही गुणिले 100 करू शकता. जसं आधी सांगितलं तसं त्या पद्धतीने डायरेक्ट जर मी 100 गुणिले केलं तर मला टक्केवारी मिळणार आहे. तर पहा, इथे हे जर मी इथे भाग दिला तर मला काय मिळेल? पहा, इथे हे 200 भागिले 8 करू शकतो. 100 गुणिले 2 केले तर 200 आणि भागिले 8. 8 एके 8. 8 दुने 16 राहिले 4. 8 पंचे
40 म्हणजेच 25% असं मला उत्तर मिळालं आहे. मग 25% कुठे दिसतं आहे तर पर्याय क्रमांक 2. आता हे मी कॅल्क्युलेट किंवा गुणाकार भागाकार वगैरे केल्यानंतर उत्तर मिळालं. तुम्ही डायरेक्टसुद्धा सांगू शकतात. पहा, एक गोल आहे त्याचे तुम्ही 8 भाग केलेत, 8 भाग केले आणि त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे 2 भाग रंगवलेले आहेत तर त्याची टक्केवारी जर सांगायची असेल तर पहा, अर्धा भाग रंगवलेला राहिला असता तर किती झालं असतं 50%. अर्धा भाग रंगवलेला असता तर 50%, पूर्ण भाग रंगवलेला असता तर 100%. पण त्याच्यातले जे 2 भाग आहेत, 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत, 4 भाग रंगवलेले असते म्हणजे 4 भाग रंगवलेले राहिले असते म्हणजेच अर्धा भाग, तर 50% मिळालं असतं. पण 2च भाग रंगवलेला आहे, मग 50चा अजून अर्धा म्हणजेच 25% असं तुम्हाला डायरेक्टसुद्धा उत्तर मिळू शकतं. 25% उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आणि पुढचा प्रश्न इथे आपल्याला दिसतोय आणि हा शेवटचा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी, एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60 मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55 मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली आहेत? आता एक गाव आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा पण आहे आणि खाजगी माध्यमिक शाळा पण आहे. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे, त्याच्यापैकी किती टक्के मुली आहेत हे दिलेले आहेत. मग त्या गावामध्ये एकूण मुली किती आहेत असं विचारलेलं आपल्याला आहे. पहिले तर जिल्हा परिषदचा आपण काढूया. जिल्हा परिषदमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत 120 आणि 120 पैकी 60% मुली आहेत. मग कसं करणार 120 से 60, 120 से 60%, इथे 100, 0 हा 0 हा 0 हा 0 कट होतो, 12 72 म्हणजेच जिल्हा परिषदमध्ये एकूण मुली किती आहेत 120 पैकी 72 ह्या मुली आहेत. तर माध्यमिक शाळेत 200 पैकी 55% मुली आहेत. म्हणजे 200च्या 55% काढा, 200च्या 55% भागिले हे 100 0 0 0 0 कट होतो. 55 गुणिले 2 केलं तर मला मिळेल 110. 55 गुणिले 2 केलं तर मिळेल 110. आणि 110 हे माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली आहेत. मग त्या गावामध्ये एकूण मुली किती असं विचारलेलं आहे. तर 72 इथे आपल्याला जिल्हा परिषदच्या दिसतात आणि 110 माध्यमिकचे दिसतात. मग एकूण किती होतात 110 आणि 72 जर मी केलं तर मला मिळेल 182. किती मिळणार 182. आणि 182 उत्तर कुठे दिसतंय तर पर्याय क्रमांक 3. पहा 110 आणि 72 जर केलं तर मला मिळेल 182 आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. अशाच प्रकारचे आपण पुढे सुद्धा व्हिडिओ घेत राहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा.